नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 53 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सगळे रिसॉर्टमधून बाहेर येऊन पार्किंगकडे चालले होते. तेव्हा प्रीती अजूनही अधूनमधून छी छी असं शिंकत असते. नीता लगेच तिच्याकडे पाहत म्हणते, "अगं प्रीती, तुला तर जाम सर्दी झालेली आहे." सगळ्या मुली प्रीतीच्या गाडीत बसतात. प्रीती गाडी सुरू करणारच असते तेवढ्यात ती पुन्हा छी छी अशी शिंकत असते. तेव्हा कार्तिक दोन्ही हात कमरेवर ठेवून पुढे येतो आणि म्हणतो, "बस झालं प्रीती, तू गाडी सुरू करू नकोस." तेव्हा प्रीती त्याला लगेच म्हणते, "का रे, असं का म्हणतोस कार्तिक?" कार्तिक नकली सिरियस चेहरा करत म्हणतो, "तू एवढी शिंकत आहेस, तुला सर्दी जाम झालीये. अशा अवस्थेत तू ड्रायव्हिंग केलीस की यांना सगळ्यांना तू कुठे पोहोचवशील हे देवालाच माहीत." तेव्हा सगळ्या मुली "हो हो कार्तिक, तुझं बरोबर आहे" असं म्हणत असतात. तेव्हा केतकीही हसत म्हणते, "हो, आणि ही अशी शिंकत असताना गाडी चालवणार म्हणजे आपल्याला पुण्याऐवजी सातारा किंवा कोल्हापूरला सोडून येईल ही." तेव्हा सगळे हसून फुटतात. प्रीतीलाही हसू आवरत नाही. कार्तिक पुढे म्हणतो, "चल प्रीती, तू खाली उतर. मी तुझी गाडी चालवतो. तू सतीच्या गाडीत बस, तिथे आरामात बसून जा." तेव्हा प्रीती लगेच कार्तिकला म्हणते, "अरे नाही कार्तिक, मी परफेक्टली फाईन आहे." असं म्हणतच असते तोपर्यंत पुन्हा ती छी असं शिंकते. तेव्हा सगळ्या मुली एकदम म्हणतात, "होय होय, दिसतंय आम्हाला तू किती फाईन आहेस." तेव्हा प्रीती चिडून म्हणते, काहीही बोलू नका ग, मी अगदी नीट गाडी चालवते." तेव्हा कार्तिक तिला गाडीपासून हलकेच बाजूला करत म्हणतो, "उठ प्रीती, मी चालवतो गाडी." तेव्हा प्रीतीचा नाईलाज असतो आणि ती गाडीतून बाहेर येते. गाडीतून बाहेर आल्यानंतर प्रीती नीताला म्हणते, "नीता, तू सतीच्या गाडीत बस ना, मी माझ्याच गाडीत बसते." तेव्हा नीता लगेच म्हणते, "अगं प्रीती, आम्ही इथं सगळ्या व्यवस्थित बसलोय, तूच बस ना सतीच्या गाडीत." सगळ्या मुली प्रीतीचं काहीच ऐकत नसतात. तेव्हा प्रीती नाईलाजाने सतीच्या गाडीत बसण्यासाठी जात असते. प्रीती त्याच्या गाडीकडे येताना दिसते तेव्हा सतीच्या मनात एक हलकीशी धडधड सुरू होते. तो पटकन मोबाईल काढून कार्तिकला मेसेज टाईप करतो, "कार्तिक, तुझी गाडी थोडी फास्ट पुढे घे. मला प्रीतीशी थोडं बोलत यायचं आहे." क्षणात कार्तिकचा रिप्लाय येतो, "ओके डन, मी पळतो लगेच." त्या मेसेज सोबत त्याने एक हसरा डोळा मारलेला इमोजीही पाठवलेला असतो. कार्तिकची गाडी पुढे सरकते. तेव्हा संपूर्ण स्पॉट एकदम शांत झालेला असतो. तेव्हा तिथे फक्त सतीच्या गाडीसमोरून हळूहळू चालत येणारी प्रीती असते. प्रीती गाडीजवळ येते तसं तिचं चालणं किंचित मंद होतं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि डोळ्यात थोडासा संकोच असतो. सतीशला हे सगळं दिसत असतं. तो हसतच गाडीचं दार उघडत म्हणतो, प्रीती, बस लवकर." तेव्हा प्रीती क्षणभर थांबते. तिच्या गालावर हलकी गुलाबी छटा पसरते. मग ती हळूच गाडीत बसते. तेव्हा दोघांच्या नजरा एक क्षण भिडतात आणि त्या एका क्षणात भावना कितीतरी जास्त बोलून जातात. सतीश दार हलक्या आवाजात बंद करतो आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो. दोघांच्या मध्ये एक मऊ शांतता पसरते. गाडीच्या आत हलकं मोगऱ्याचा सुगंध हवेत झिरपत असतं. बाहेर संध्याकाळचा वारा असतो आणि गाडीत मात्र दोघांचे हृदय धडधडत असतात. गाडी हळूच पुढे निघते. गाडीत सतीशने हलक्या आवाजात रोमॅन्टिक गाणं लावलेलं असतं. तेव्हा गाण्याच्या मऊ सुरांनी गाडीतलं वातावरण अजून उबदार झालेलं असतं. प्रीती काहीही न बोलता खिडकीतून वाहणारी हवा अनुभवत असते. सतीश तिला बाजूच्या कोपऱ्यातून पाहत असतो, पण शब्द दोघांच्याही ओठांवर येत नाहीत. त्यावेळी फक्त गाणं, वाऱ्याची हलकी झुळूक आणि दोघांची धडधडणारी मनं होती. थोडं अंतर गेल्यानंतर रस्त्याच्या एका शांत रिकाम्या जागी सतीश अचानक गाडी बाजूला घेतो आणि हळूच ब्रेक लावतो. तेव्हा प्रीती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते, "अरे सतीश, गाडी का थांबवली?" सतीश काहीच न बोलता बाहेर उतरतो. तिच्या दाराजवळ येऊन हलकेच दार उघडतो. तेव्हा प्रीती थोडी चकित होऊन म्हणते, "काय झालं सतीश, काही प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा सतीश हाताने तिला शांत राहण्याचा इशारा करतो आणि सतीश थोडा गंभीर पण भाऊक आवाजात म्हणतो, "प्रीती, तू आता काहीच बोलायचं नाही, शांत राहा प्लीज." प्रीती थोडी गोंधळते, पण त्याच्या आवाजातला भाव तिला थांबवतो. सतीश गाडीच्या आडोशाला जातो
आणि अचानक दोन्ही हातांनी कान धरतो. सॉरी प्रीती, खरंच सॉरी असं म्हणत असतो. तेव्हा त्याचे डोळे थोडे भरलेले होते, आवाजात पश्चाताप होता. प्रीती एक क्षण स्तब्ध उभी राहते आणि थोड्या वेळाने ती धावतच त्याच्या जवळ येऊन म्हणते, अरे सतीश, हे काय करतोस तू? कान धरायची काय गरज होती? मी असं ती बोलत असते तेवढ्या सतीश तिच्या ओठांवर एक बोट ठेवतो. त्याने केलेला तो हलका स्पर्श त्या शांत जागेतल्या संध्याकाळच्या हवेसारखाच उबदार असतो. त्यावेळी दोघे एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते. दोघांमध्ये फक्त काही इंचाचं अंतर असतं. तेव्हा प्रीतीचा श्वास हलका थरथरतो. सतीशचे डोळे तिच्या डोळ्यात शांतपणे बघत असतात. तेव्हा सतीश हळू आवाजात प्रीतीला म्हणतो, प्रीती, माझं तुझ्यावर ओरडणं, रागावणं हे काहीच मनापासून नव्हतं. मी चुकीचा होतो, पण तुला दुखावण्याची माझी इच्छा नव्हती. प्रीती त्याचं शांत ऐकत असते आणि तिच्या नजरेत मऊपणा दाटत जातो. हवा थोडी थंड झालेली होती, पण दोघांच्या मधलं अंतर आता गरम झालेलं होतं. प्रीती थोडं पुढे येते आणि सतीशने तिच्या ओठांवर ठेवलेलं बोट हलकेच बाजूला करते. त्यावेळी तिच्या डोळ्यात आता संकोच नाही, फक्त शांत उबदार भाव असतो. तेव्हा प्रीती हळू आवाजात सतीशला म्हणते, सतीश, खरंच तुला एवढं असं माफी मागायची अजिबात गरज नव्हती. त्यावेळी तुझं बोलणं मला चुकीचं वाटलं होतं, पण आता मला कळतंय तू जे काही म्हणाला होतास ते सगळं माझ्या काळजीपोटीच होतं. सतीश थोडा चकितपणे तिच्याकडे पाहतो. प्रीती थोडी त्याच्या जवळ सरकत म्हणते, सतीश, असं माझ्यासमोर कान धरून स्वतःला दोष देऊन उभा राहू नकोस. मी तेव्हा रागावले नव्हते, फक्त दुखावले होते, पण आता नाही. प्रीतीच्या त्या शब्दांनी सतीशचा श्वास एकदम हलका होतो. जणू एखादं ओझं अचानक उतरून जातं. त्या दोघांच्या मध्ये काही क्षण शांतता पसरते, पण ही शांतता सुंदर, मऊ, उबदार असते. हलका वारा वाहत असतो आणि प्रीतीच्या केसांच्या बटा उडत तिच्याच चेहऱ्यावर येतात. तेव्हा सतीश खूप हळू, खूप काळजीपूर्वक तिचे केस कानामागे सारतो. प्रीतीचे डोळे त्या क्षणी त्याच्याकडे उघडपणे पाहत होते. दोघांच्या नजरा जणू एकमेकात अडकलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणतीही भीती नाही, गोंधळ नाही, फक्त एक साफ, निर्मळ भावना असते. प्रीती हलके हसत म्हणते, सतीश, झालेल्या सगळ्या छोट्या मोठ्या चुका विसरून माझी ही मैत्री तू स्वीकारशील का? ती हे शेवटचं वाक्य म्हणते तेव्हा तिच्या आवाजात लाजही आणि विश्वासही असतो. तेव्हा सतीच्या चेहऱ्यावर एकदम तेज पसरतं. डोळ्यात एक वेगळंच समाधान येतं. तो तिच्याकडे हात पुढे करतो आणि प्रीतीही थोडी हसत आपला हात त्याच्या हातात देते. दोघांचे हात एकमेकात घट्ट होत जातात. तेव्हा सतीश आनंदाने म्हणतो, प्रीती, तुझी ही मैत्री माझ्यासाठी खूपच खास आहे आणि आज तर ती अजूनच अमूल्य झाली. तेव्हा दोघेही आपल्या हातांकडे बघून हलकेच हसू लागले. तेव्हा प्रीती हळू आवाजात म्हणते, चल सतीश, आता निघूया, उशीर होईल आपल्याला. दोघेही गाडीत बसतात आणि सतीश गाडी सुरू करतो. तेव्हा गाडीतलं वातावरण शांत, उबदार आणि नव्या सुरुवातीने भरलेलं असतं. गाडी पुण्याकडे सरकत होती. सतीश स्टेअरिंगवर नजर ठेवून क्षणभर शांत राहतो आणि जणू धीर गोळा करूनच बोलतो, प्रीती, तुला खरं सांगू? प्रीती त्याच्याकडे वळून बघते. तिच्या डोळ्यात एक शांत उत्सुकता असते. तेव्हा ती लगेच म्हणते, हो सतीश, सांग ना. तेव्हा सतीचा आवाज थोडा मवाळ, थोडा भावूक झालेला असतो. तो प्रीतीला म्हणतो, तू जेव्हा माझ्याशी बोलत नव्हतीस, माझ्यावर रागावलेली होतीस, तेव्हा माझं कुठेच लक्ष लागत नव्हतं. फक्त इतकंच वाटायचं की तू केव्हा एकदा माझ्याशी बोलशील. तो गाडी थोडी हळू करतो, जणू मनाची गतीही तशीच हळू झाली आहे. सतीश पुढे म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू बोलत नव्हतीस आणि परीक्षाही जवळ आली होती. म्हणून ठरवलं होतं तुला त्रास नाही द्यायचा, परीक्षा झाल्यावरच बोलायचं. पण आज कार्तिकच्या बड्डेच्या निमित्ताने आपल्याला हा थोडा एकांत मिळाला. म्हणून वाटलं प्रीती, आता थोडं बोलून माफी मागायलाच हवी. हे ऐकून प्रीती खिडकीकडे पाहत म्हणते, सतीश, माझा राग तुझ्यावर नव्हता, तुझ्या त्या शब्दांवर होता. तेव्हा सतीश तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, पण खरंच प्रीती, तुझा माझ्यावरचा राग कमी झाला ना आता? प्रीती थोडी हसत म्हणते, तुझी माफी खरंच मनापासून जाणवली मला सतीश. राग ठेवायची काही कारणच उरली नाहीत.
तेव्हा दोघेही मोकळेपणाने हसतात आणि दोघांनाही थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत असतं. कार्तिक आधीच पुण्यात पोहोचलेला असतो. त्याने आधी सोनाली, मनाली, केतकीला त्यांच्या घरी सोडलेलं असतं. आता तो नीताला सोडायला तिच्या घरी पोहोचलेला असतो. तेव्हा सतीश आणि प्रीती अजून तिथे आले नव्हते. तेव्हा नीता लगेच कार्तिकला म्हणते, "अरे कार्तिक, सतीश येईपर्यंत तू आत तर बस. असं बाहेर उभं राहू नकोस." कार्तिक हलकसं हसत म्हणतो, "थांब आधी सतीशला फोन लावून विचारतो, तो कुठेपर्यंत आला आहे." तो खिशातून मोबाईल काढतो आणि सतीशला फोन लावतो. सतीश लगेच फोन उचलतो. "हॅलो कार्तिक." कार्तिक लगेच म्हणतो, "अरे कुठे आहेस? मी नीताच्या घरी आलोय. बाकी सगळ्यांना सोडलं, पण तू अजून कुठे अडकला आहेस?" तेव्हा सतीश थोडा आनंदानेच म्हणतो, "अरे आलोस, मी प्रीतीच्या घराच्या अगदी जवळ आहे. तू तिथेच थांब." कार्तिक मिश्किलपणे म्हणतो, "हां, समजलं." 5च मिनिटात सतीशची गाडी प्रीतीच्या घरासमोर थांबते. प्रीती सीट बेल्ट काढते आणि हसत सतीशकडे पाहत म्हणते, "अरे सतीश, आत ये ना. कार्तिक पण आत बसला आहे. दोघेही थोडा चहा घ्या, त्यानंतर घरी जा." सतीश हलकसं हसत म्हणतो, "हो चालेल, येतो." सतीश आणि प्रीती एकदम मोकळं, एकदम मनापासून हसत आत येत होते. दार उघडताच हॉलमध्ये कार्तिक आणि नीता मोबाईल स्क्रोल करत सोफ्यावर बसले होते. दोघांनी वर पाहिलं आणि दोघांना जणू शॉकच बसला होता. कार्तिक आणि नीताचे डोळे मोठे झाले होते. तेव्हा कार्तिक नीताकडे पाहत म्हणतो, "अगं नीता, ह्या 1 तासाच्या प्रवासात असं काय झालं असेल, जो प्रीतीचा राग एकदम गायब झाला?" तेव्हा नीता हसत हळू आवाजात म्हणते, "काहीही झालं असेल कार्तिक, पण बघ ना, दोघे हसताना किती सुंदर दिसत आहेत." प्रीती सतीश आणि कार्तिकसाठी चहा बनवायला जाते. तेव्हा नीता सतीशला हळूच म्हणते, "अरे सतीश, खरंच सांग, काही बोलणं झालं का तुमचं? म्हणजे प्रीतीचा ॲटिट्यूड, राग सगळं कुठे गायब झालं?" सतीश हलकेच हसत म्हणतो, "नीता, काही खास नाही. फक्त थोडं बोललो, थोडं हसलो, बस एवढंच." तेव्हा प्रीती हळूच त्याच्याकडे पाहत हसली आणि त्या एका हसण्यात आजच्या सगळ्या गैरसमजांना जागाच उरली नव्हती. सतीश आणि प्रीतीची ही लव्ह स्टोरी चांगल्या वळणावर आलेली आहे. पण तुम्ही याच्या आधीचे भाग ऐकले नसतील तर तुम्हाला ही लव्ह स्टोरी नीट कळणार नाही. त्यामुळे तुम्ही या आधीचे सगळे भाग ऐका, म्हणजे तुम्हाला ही लव्ह स्टोरी चांगली कळेल. पण त्याच्या आधी हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.